मंडळी, झी मराठीवरील अस्मिता या मालिकेतून अभिनेत्री मयुरी वाघ ही घराघरात लोकप्रिय झाली. याच मालिकेच्या सेटवर अभिनेत्री मयुरी वाघची मैत्री पियुष रानडे या अभिनेत्यासोबत झाली. मैत्रीचं रूपांतर नंतर प्रेमात झालं आणि या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र या दोघांचं लग्न जास्त काळ टिकलं नाही. अवघ्या 2च वर्षात या दोघांचाही घटस्फोट झाला. अशातच आता बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांदाच अभिनेत्री मयुरी वाघने तिच्या घटस्फोटाबद्दल सांगितलं आहे. अभिनेत्रीने नुकतीच सौमित्र पोटे याच्या मित्र म्हणे या युट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान लग्नाबद्दल बोलताना मयुरी म्हणाली, मला आता कोणत्याच गोष्टीचं रिग्रेट नाहीये, पण मी लग्नाचा निर्णय खूप लवकर घेतला असं मला वाटतं. कारण मी आत्ताची पिढी पाहते, मुली खूप सॉर्टेड आहेत. अमुक अमुक पगार असलेला मुलगा पाहिजे, त्याच्याकडे घर पाहिजे, कुटुंबात या गोष्टी पाहिजे असं अलीकडे पाहिलं जातं. पण माझ्या बाबतीत असं झालंच नाही. तो एक प्रवाह होता आणि त्यात मी लग्नाचा निर्णय घेतला. माझ्या आई-वडिलांनी सुद्धा या निर्णयात माझी साथ दिली. त्यांना त्यावेळी कदाचित हे सगळं पटलं नसेल, पण तरीही त्यांनी पाठिंबा दिला. 6 महिन्यातच जाणवलं होतं आपण लग्नाचा निर्णय चुकीचा घेतला. मला ते कळायला आणि स्वीकारायला खूप वेळ लागला. माझ्या आई-बाबांना 4 महिन्यातच समजलं होतं की हे सगळं चुकीचं घडतंय. ही गोष्ट मला समजायला जवळपास 1.5 वर्ष लागली. ज्या व्यक्तीवर मी विश्वास ठेवला ती व्यक्ती हे करू शकत नाही, हे समजायला मला खूपच वेळ लागला. पण आता जाणवते की या सगळ्याचा विचार मी आधी का केला नाही. या सगळ्यातून बाहेर यायला मला 6 महिने लागले. यानंतर सगळ्या गोष्टीची जाणीव झाल्यावर आता आयुष्यात पुढे जावं, थांबावं की आहे तसेच सोडून द्यावं, मला माझंच कळत नव्हतं. पण तेव्हा मी शूटिंग करत होते म्हणून मी सावरले. रात्री 2:30 वाजता मशीन लावायचे. संपूर्ण किचनमध्ये साबणाचं पाणी टाकून सगळं घासून काढायचे. त्या काळात मी या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. आणि कारण फक्त एवढंच होतं, मला माझ्या डोळ्यातून सगळं काही काढून टाकायचं होतं. मी तेव्हा एकटेच होते, त्यामुळे घरात मासे आणून ठेवले होते. जवळच्या मित्रांजवळ मी सगळं बोलू शकत नव्हते, त्यामुळे या माशांबरोबर मी बोलायचे. या इंटरव्ह्यूमध्ये लग्नानंतर तिचा शारीरिक आणि मानसिक छळ झाला का असं विचारण्यात आलं. त्यावर मयुरीने होकार दिला आहे. 1 फेब्रुवारी 2016 मध्ये या दोघांचंही लग्न झालं. मात्र 2018 मध्ये हे दोघेही विभक्त झाले.